प्रिय मित्रांनो, काल आपण बघितलं की अभ्यासाचा फक्त दिखावा करून चालत नाही. आज थोडं मुद्द्याचं बोलूया. समजा तुम्हाला मुंबईत एका नवीन पत्त्यावर जायचं आहे. तुम्ही काय करता? गाडी काढता आणि थेट सुसाट सुटता का? नाही ना. तुम्ही आधी गुगल मॅप लावता, रस्ता बघता आणि मगच गाडी स्टार्ट करता. कारण तुम्हाला माहिती आहे की रस्ता माहीत नसताना गाडी पळवणे म्हणजे फक्त पेट्रोल जाळणे. मग अभ्यासाच्या बाबतीत हे शहाणपण आपण का नाही वापरत? बाजारात नवीन पुस्तक आलं की आपली पोरं धावत जाऊन ते विकत घेतात आणि घरी आल्यावर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत रट्टा मारायला सुरुवात करतात. सर म्हणायचे, प्रवास तोच, पण दिशा माहीत नसली की त्याला भटकणं म्हणतात. सर नेहमी सांगतात, आयोगाला स्कॉलर नकोत, ऑफिसर हवेत. तुम्ही इतिहासतज्ञ किंवा भूगोलतज्ञ व्हायचं नाहीये. तुम्हाला फक्त तेवढंच माहीत हवंय जे परीक्षेला विचारलं जातं. आणि हे कोण सांगणार? तुमचा मित्र नाही, टॉपर्स नाही, तर तुमचा सिलॅबस. सिलॅबस हा आयोगाने तुमच्याशी केलेला करार आहे. पण गंमत अशी आहे की 90% मुलांच्या खोलीत सिलॅबसची कॉपी एकतर कपाटात धूळखाट पडलेली असते किंवा ती हरवलेली असते. त्यामुळे आज अभ्यासाला बसण्याआधी हा नियम करा. 1. सिलॅबस हाच बॉस. जोपर्यंत सिलॅबसचा एक शब्द पाठ होत नाही तोपर्यंत तो दररोज वाचत राहायचं. 2. गाळणी लावा. पुस्तकातला प्रत्येक चॅप्टर वाचायचा नसतो. वाचण्याआधी सिलॅबस बघा. हा टॉपिक माझ्या सिलॅबसमध्ये आहे का? जर नसेल तर ते पान कितीही रंजक असलं तरी ते तुमच्या कामाचं नाही. ते निर्दयीपणे सोडून द्या. 3. वॉलपेपर बदला. लाल दिव्याच्या कारचा फोटो भिंतीवर लावण्यापेक्षा सिलॅबसची प्रिंट भिंतीवर लावा. उठताना बसताना नजर त्यावर पडली पाहिजे. लेकरांनो, ज्याला हे कळलं की काय वाचायचं नाही त्याचा अर्धा अभ्यास तिथेच संपतो. डोळे बांधून धावणं थांबवा. डोळसपणे चाला. आजचा दिवस फक्त सिलॅबस डिकोडिंगसाठी. तुमचाच मेंटॉर